म्हणते की बाबासाहेबांना संविधानच लिहिलं नाही, बरोबर की नाही? म्हणतात की नाही? वाचत असता की नाही? म्हणजे मोबाईल मध्ये पाहत असता, पाहत जा, पण बातम्या पाहत जा. हा, या लोकांची बंडखोरपणा पाहत जा, हे काय काय करतात हराम करू. नुसतं त्या सिरियलाच्या मागे लागू नका. भाभीची घर पे है, आणि माय नवऱ्याची बायको, आणि तारक मेहता का उलटा चष्मा, त्या सिरियलच्या मागे ते लागू नका. छोटी बहू, ते कोणत्या कोणत्या सिरियल असते बाबा आपल्याला नाव माहित नाही. तुझी बायको माहित असते की काय रे? हा, तर म्हणून वाचत जा. मोबाईल पाहिला ना, मोबाईल चांगली गोष्ट आहे आणि वाईट पण गोष्ट आहे. चांगल्या गोष्टी घेत जा मोबाईल मधल्या, आहे की नाही? उद्या जर आज आपण चांगल्या गोष्टी घेऊ तर उद्या आपले लेकरं चांगल्या गोष्टी घेतील. नाही तर आपणच चांगल्या गोष्टी नाही घेतल्या, लेकरं चोटते निघतील, आहे की नाही? म्हणून तुम्हाला माहिती आहे, सर्व लोक म्हणतात की संविधान बदललं पाहिजे. कोणी तर म्हणते बाबासाहेबांना संविधानच लिहिलं नाही म्हणते, आहे की नाही? आणि कोणी म्हणते आता संविधान जुनं झालं, संविधान बदललं पाहिजे. बदला ना, तुमच्या ताकद असेल तर संविधान. मी कुठं नाही म्हटलं, बरोबर की नाही? ज्याच्या ताकद आहे संविधान बदला, पण संविधान बदलवण्याच्या अगोदर संविधान लिहिण्यासाठी तुमच्या मायचा एखादा आनंद आणि त्याला सांगा ना संविधान लिहायला. कुठे लपला असाल एवढ्या मोठ्या शहरात, घरी असाल, तुम्ही बोलावलं नसाल किंवा सबाबा आला नसाल, त्याला घेऊन या. नसं ना उष्णा तरी घेऊ. उष्णा असते का बाप? भला माणूस बाप उष्णा असते का? नवरान बा काय खराव गड्या, नवरान बाप उष्णा नसते. तुम्ही जाता की काय उसने कुठं? काय खरं दिसत नाही. म्हणून तुम्हाला माहित आहे, मागे मी अगोदर सांगितलं मी कोण्या पक्षाची नाही, पण जो बाबासाहेबांच्या विरोधात आहे, जो संविधानाच्या विरोधात आहे, कारण संविधानानं कधी जातपात केला नाही, त्याच्या मायला हा सगळं करतात. मग मला मागं तुम्हाला माहित आहे, अमित शहाजी म्हणत होते की संविधान फॅशन हो गया है, बराबर की नहीं? मैंने जितना बार अपने संविधान का नाम लेते, अंबेडकर फैशन हो गया है. जितने बार मैंने अंबेडकर का नाम लेते, उतने बार अगर आपने भगवान का नाम लेते तो आपको स्वर्ग नसीब होता था. कोणाला माहित आहे? हात वर करून सांगा ना कोणाला. हो माय, तुम्ही जीवित लोक आहात, समजलं नाही? घुगुच्छे लोक आवडले मला. जिवंत पाहिजे आपल्याला लोक कार्यक्रम बघायला, मेली मूर्ती नाही पाहिजे, आहे की नाही? म्हणे सगळं आंबेडकर फॅशन हो गया. तुम्ही पाहिलं का स्वर्ग पाहिलं इथं? कोण नाही पाहिलं? कोणच नाही पाहिलं ना? कोण पाहिलं आणि कोण नाही पाहिलं ते हात वर करा. स्वर्ग ज्यानं नाही पाहिलं ते, हा, स्वर्ग नाही पाहिलं. मी काय म्हणतो, अमित शहाला माझी विनंती आहे, तुम्हाला एवढंच जर स्वर्ग आवडत असेल तर मी म्हणतो त्यांना की अमित शहाला लवकर स्वर्ग नशीब हो, आहे की नाही? जे ज्या गोष्टी आवडते तिथं जा. आमची काय प्रॉब्लेम आहे? आणि स्वर्गात जा आणि तिथून मला व्हिडिओ कॉल करा की बघ अंजली ताई स्वर्ग किती सुंदर आहे. येतो मग आम्ही तुमच्या मांग विचार करून, आहे की नाही? पहिले तुम्ही जा स्वर्गामध्ये, कारण आम्हाला अनुभव नाही, तुम्हाला तगडा अनुभव आहे, त्याचा तुम्हीच अनुभव घ्या. म्हणून म्हणायचं आहे की तुम सालो आ जाते हो कभी भी हमारे जाती पर, और वार करना है तो बुजदिलो करके दिखाओ छाती पर. वार करना है तो बुजदिलो करके दिखाओ छाती पर. ये झूठ नहीं, इतिहास गवाह है भाई दीपक, क्योंकि कुत्ते भौंकते रहते ऐसे चलने वाले हाथी पर, ऐसे चलने वाले हाथी हाथी पर. भीम जी के लिए मरेंगे नहीं तो जीना छोड़ देंगे. उचल रे दादा याला. तुझा साऊंड लय चांगला आहे, तू लय चांगला आहे, याले उचल पटकन. भीम जी के लिए मरेंगे नहीं तो जीना छोड़ देंगे. बात ना करना संविधान की, नहीं तो तुम्हारी टांगे तोड़ देंगे. बेटा. भीम जी के लिए मरेंगे नहीं तो जीना छोड़ देंगे. बात ना करना संविधान की, नहीं तो तुम्हारी टांगे तोड़ देंगे. अरे आज से ये दावा है तुझे, ये जय भीम वालों का, अमित शाह फिर से अगर हमारे बाप के बारे में कुछ कहा तो साले तेरा टकला फोड़ देंगे. पळोडी जिल्हा परिषद सदस्य, भावी सदस्य, माजी सरपंच म्हातार देवी संजय तिपले यांच्याकडून पुन्हा 500 रुपयाची भेट आली. मला खूप खूप धन्यवाद. म्हणून म्हणायचं आहे की गुलाम बनकर जिओगे तो कुत्ता समझकर लात मारेगी ये दुनिया. अरे बाजारू बनकर जिओगे तो यूज कर फेंक देगी ये दुनिया. अरे एक बार बाबा साहब की औलाद बनके तो देख, शेर समझकर सलाम ठोकेगी ये दुनिया. क्योंकि ओम बोलने से मन को शांति मिलती है.
साईं बोलने से मन को शक्ति मिलती है, राम बोलने से पापों को मुक्ति मिलती है, ये तो कुछ भी नहीं, लेकिन जय भीम बोलने से इंसान को इंसान की पहचान मिलती है, पहचान मिलती है। पुष्पा पिक्चर कोणा पाहिला इथे तर पुष्पा झुकेगा नहीं साला। मनुवाद को हमने कभी दिल में नहीं पाला, मनुवाद को हमने कभी दिल में नहीं पाला, संविधान ने समता और बंधुत्व का खोला ताला। पुष्पा राज नहीं अंबेडकर वोट कहता है, कट जाएगा लेकिन झुकेगा नहीं साला। हर बारी नहीं राग तर चेंज करत जा, त्याच्यात सुरूच होता का? म्हणून सुंदरसा विषय सादर करणार आहे, जो तो उठते संविधान बदललं पाहिजे, संविधान बदललं पाहिजे, बरोबर की नाही? म्हणून सर्वप्रथम तर आमचे राजूभाऊ रेड्डी आणि दीप्तीताई सोनटक्के यांचे मनापासून आभार मानते. खरंच अशी पब्लिक असली म्हणजे असं मला थोडी अधिक जवानी येते. हा अशी गरमी येते का तुम्हाला? झालं ना वय आता, काय करावं गडे. म्हणून वो कहते हैं कि दलितों में नक्सलवादी बैठे, वो कहते हैं कि दलितों में नक्सलवादी बैठे हैं, वो कहते हैं कि मुस्लिमों में जिहादी बैठे हैं. क्या कहूँ उनके बारे में दादा साहब, सही गद्दार तो दिल्ली में बैठे हैं, दिल्ली में बैठे हैं. सही जो तो मध्ये संविधान बदललं पाहिजे म्हणून म्हणायचं आहे. शॉर्टकट मध्ये 2-3 गाणी म्हणायचे मला, कट 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 कट. बदलाल संविधान जर भीमाचे आम्ही पॅन्थर, भीमाचे आम्ही पॅन्थर, आमचा नाद नकार करू. बदलाल संविधान जर भीमाचे आम्ही पॅन्थर, तुम्हा पुरून आम्ही रे उरू. आमचा नाद नकार करू, आमचा नाद नकार करू, आम्ही आम्ही घरात घुसून मारू. कोण कोण आहे सोबत माझ्या? क्या बात आहे. आतिश कैलाश नगर पालघाटे यांच्याकडून 200 रुपयाची भेट आली, मला खूप खूप धन्यवाद. आमचा नाद नकार करू. कारण आमचं कसं आहे, मी प्रत्येक कार्यक्रमात सांगत असतो हा विषय. आमचं कसं आहे, तुलीना मले टाक कुत्रेले. हे बा आता कसं तुमच्या इथं स्वच्छता अभियान आलं का? विचार करा तुम्ही, छत्रपती शिवाजी महाराजांनी किती किल्ले जिंकले? 361 किल्ले. किती किती किल्ले? 361 किल्ले. बोला किती किल्ले? वाचत नाही जाणतं माझ्यापासून ऐकून घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांना किती किल्ले जिंकले? 361 किल्ले. एकाही किल्ल्यावर आपलं नाव लिहिलं नाही, एकाही किल्ल्यावर आपलं नाव लिहिलं नाही. आणि आताचे आमदार खासदार चोपटे एखादा संडास बांधतात, त्याच्यावर लिहितात आमदाराच्या निधीतून. असं बोललं म्हणजे म्हणतात अंजली भारती फार फटकारला तोंडाचे. जे खरं आहे ते बोलू नका का? जेव्हा निवडून यायचं असते, आम ऐसा करेंगे आणि हम तैसा करेंगे. मी जरी नागपूर मुंबईला राहत असेल, सगळ्या देशाची मालूमात असते मला, कारण बाबासाहेबाची प्रचारक आहे मी आंबेडकरी विचाराची हमाल आहे. मी पोस्टमॅन आहे. पोस्टमॅनचं काम आहे या गावातून त्या गावात पत्र पोहोचवणं. हमालाचं काम आहे या गोदामातून त्या गोदामात माल पोहोचवणं. माझं काम आहे जे महापुरुषित मी वाचला तो तुमच्यापर्यंत पोहोचवणं. आणि मेली तरी चालेल, पण महापुरुष पोहोचल्याशिवाय राहणार नाही. मला फोन येतात धमकीचे, अंजली भारती लय बोलत म्हणे तू. कारण तुम्हाला माहित आहे नागपूर RSSचा गड आहे, आणि त्या RSSच्या गडामध्ये जशी 32 GB मध्ये 32 दातामध्ये जीभ राहते ना, तशी नाही राहत अंजली भारती. वाघिणी सारखी राहतो, भिवून राहत नाही. तुमच्या मायला मरूंगी तो शेर की तरह. म्हणजे अंजली भारती बकऱ्यासारखं तुला कापऱ्यासारखं राहू नये. तू लय बोलतो मंत्र्या जंत्र्याबद्दल. मी काय घरात एकटी बसली राहतो का? मी तर डंकेच्या चोटवर फिरतो. ये ना तुझ्या मायनं दूध पाजलं तर कुठे येत होतं? ये ना पाजलं असेल तर, एका बापाची औलाद असेल तर ये, मी तयारच आहो. ये बेटा. आणि त्याला म्हणतो मला कापण्याच्या अगोदर एक काम कर,
मला कापताना माझ्या रक्ताचा एकही थेंब खालू पडू देऊ नको, कारण जेवढे रक्ताचे थेंब पडतील तेवढ्या माझ्या समाजात अंजली भारती पैदा झाली होती. आमचा नाद नकार करू आम्ही. ढोलक थोडी क्लिअर करा वाजव रे. हा कडे राहणार रे वाजव बरं. आमचा नाद नकार. थांब रे तू, थांब रे तू एकटा वाजव. आमचा नाद नाही नाही तसं नाही, मी सांगतो मग काय का कोणता रिदम जास्त येतं. हा पोट्ट लई उडला फुकीचं बदमाचं आहे तुमचं. हा ठीक आहे ठीक आहे ना, 2 घंटे तर करायचं आहे, त्याच्यानंतर वेळ नाही ना. आमचा नाद नकार करू आम्ही घरात. बँजू थोडा करकर आवाज उडाला, थोडासा कम कर, म्हणजे ते क्लिअर मला समजून घ्यायला. वचवच आवाज उडाला सर, त्याला मॉनिटर मध्ये क्लिअर द्या मला बँजू. आमचा नाद. थांबा थांबा, आम्ही घरात घुसून. तुम्हाला माहित आहे तुमच्या इकडे स्वच्छता अभियान आता सगळीकडे आहे की नाही? पहिले बघा गावात नाही का स्वच्छता अभियान नव्हतं, गावात स्वच्छता अभियान नव्हतं. ते मथारी मुथारी बुडे राहिले की नाही, आवाजी बसले. हा उचलला डब्बा का चाललो, उचलला डब्बा का कुठं खारीमध्ये गावाच्या शेजारी. पण पहिले तर तुम्हाला काय सांगू, गावात माझी गाडी गेली ना, तो रोड असते की नाही गावाबादचा, इकुदी पंगत बसली राहील, इकुदी पंगत बसली राहील. हो आणि आम्ही गेलो बाया बिचाऱ्या स्टँड अप व्हायच्या बाया. हा माणसाली लाज नाही, कुठून जातो जा. हा ते काही उभी नाही व्हायची. मग मी काय म्हणायची, जाऊ द्या बसणाऱ्याला लाज नाही, पायणाऱ्यानं तर लाजावं आहे की नाही. मग आपण चुप. आता कसं झालं, सगळ्याच्या घरी बघा स्वच्छता अभियान झालं, सगळ्याच्या घरी संडास झाले. पण अजूनही तुम्हाला माहित आहे का, हे म्हातारे आहेत की नाही, हे यायला संडासात होत नाही. नाही कशी होईल, त्याला भरतावच नाही ना, वयक नाही द्यायची संडासा सोबत. त्याला माहित आहे, उतरला डब्बा का खारी, उतरला डब्बा का खारी. खारीत गेल्यानं भरपूर हवा लागते, घन घन माशा लागते, आणि दम मारल्याशिवाय काय मावली. अजूनही म्हातारा माणसाला काही संडासात होत नाही. 2 म्हातारे संडासला जातात डब्बे घेऊन. ही माझी पार्टी तेवढी बदमाश आहे, आम्ही गावात गेलो की नाही, हे डब्बे नेत नाहीत, बकेटच घेऊन जातात. हो मी म्हणतो काय पंगत बसता की कार्य म्हणतो, शेतात जाऊन. आता प्रत्येकाच्या घरी एकच संडास राहील की नाही, 2 म्हातारे डब्बे घेतात आमच्या काकाजी सारखे आणि जातात. असे 11 जातात ते खारीमध्ये. हा एक बसते असा माग बाबा बसू दे, बेकार माणूस आहे गड्या, सांगू नाही का. एक बसते असा मागण, एक बसते पुढं. आता मागच्याची होते बाबा वाढतच, बेकार माणूस आहे. मागच्याची होते, हा मागच्याची होते तर हा काय करते, पुढच्याची धुवायला जाते. बाबा हा पुढचा म्हणते अभे माई होय ना म्हणते, मग माणसा म्हणते तू होय तर माई कुठे गेली म्हणते. म्हणजे विचार करा तुम्ही, आमची स्वतःची कुठं गेली ते माहित नाही, आम्ही दुसऱ्याची धुवायला जातो. आणि त्याच्यामुळे आमचा माणूस पडते आणि हे हराम करून निवडून येतात. कारण आमच्या भावात एकी नाही, आम्ही स्वतःची काळी आहे का बेरी आहे का पांढरी आहे ते पाहतच नाही, दुसऱ्याची पळायला जातो. स्वतःची पोरगी कुठं चालली, कोणाची पोरगी कोणाच्या गाडीवर बसली, पाहिजे ना कशी गाडीवर बसली, त्या ढमक्याची पोरगी कशी गाडीवर चालली. अरे जाऊ दे ना तिला, पोरगी बिचारी कुठं जात असन, एखादी शाळेत जात असन, कॉलेजला जात असन, ॲटोला तिच्याजवळ पैसे नसन, कोणाला दादा भाऊ म्हणत असन, कोणाच्या गाडीवर जाऊ दे ना. तू घरी नसताना तू बायको जाते ना दुसऱ्याच्या गाडीवर, हे पाहिजे पहिले हराम खोरा. आपलं ठेवतो ठाकून दुसऱ्याचं पाहतो वाकू. आमचा नाद नकार करू आम्ही. भीमवीरांनो भीम बांधवांनो बसू नका रे शांत, बसू नका रे, बसू नका रे.
तर तो लगेच पक्षातून बाहेर निघून बंडखोरपणा करते आणि पक्षाच्या विरोधात उभं राहते. बाबासाहेबांच्या जमान्यामध्ये होतं, बाबा आता पण आहे. बाबासाहेबांच्या जमान्यामध्ये नाशिकमध्ये बाबासाहेबांचा कार्यकर्ता होता कांबळे नावाचा. बाबासाहेबांनी विचार केला की आपण त्या कांबळेला तिकीट द्यायचं. नंतर विचार केला बाबासाहेबांना की कांबळेला तिकीट देण्याच्या ऐवजी जर राजाभाऊ खोब्रागडेला तिकीट दिली तर बरं होईल, तो समाजासाठी आपल्या काहीतरी करेल. म्हणून त्यांना राजाभाऊ खोब्रागडेला तिकीट दिली. राजाभाऊ खोब्रागडेला तिकीट दिली. कांबळेनं बंडखोरपणा केला आणि बाबासाहेबांच्या विरोधात उभा राहिला. कांबळेची बहीण राधाबाई कांबळेला बोलली, दादा अरे ज्या बापानं आपल्या 7 पिढ्या नरकातून काढल्या त्याच्या विरोधात उभा राहू नको रे, बंडखोरपणा करू नको रे. कांबळेनं ऐकलं नाही. राधाबाईला राग आला. राधाबाई आपल्या घरी निघून गेली. पाहता पाहता 10 ते 15 वर्ष निघून गेले. 10-15 वर्षांना कांबळेचं निधन झालं आणि कांबळेचे काही कार्यकर्ते राधाबाईच्या घरी शोक संदेश घेऊन गेले की राधाबाई तुमच्या भावाचं निधन झालं, आम्ही शोक संदेश घेऊन आलो. राधाबाई शांत होती. राधाबाई आतमध्ये गेली, चहा करून आणला, चहा दिला कार्यकर्त्याला. काही कार्यकर्त्याला असं वाटलं की आम्हाला काय सांगायचं आहे ते राधाबाईच्या लक्षात आलं नाही. नाहीतर राधाबाईचा भाऊ मेला, राधाबाई कशी चुप राहील. म्हणून एक कार्यकर्ता उभा झाला, बोलले राधाबाई आम्ही तुमच्या घरी चहा प्यायला आलो नाही, तुमचा भाऊ कांबळे तो मरण पावला, आम्ही त्याचा शोक संदेश घेऊन आलो. तेव्हा ती राधाबाई बोलली, अरे दादा तुमच्यासाठी माझा भाऊ आज मेला असेल, पण माझ्यासाठी माझा भाऊ त्या दिवशी मेला ज्या दिवशी त्यानं बाबासाहेबांसंग बेमानी केली. इमानदारीच्यानं तो बंडखोरपणा करत असेल त्याला एक मत देऊ नका. इमानदारीच्यानं सांगतो, कारण जे बापाचे झाले नाही, जे पक्षाचे झाले नाही, ते तुमचे कुठून होतील विचार करा, सांगा मला. हो ना, कुठून होतील? म्हणून म्हणतो मी जागे व्हा, अभिनेतो कभी नाही. कारण तुम्हाला दिसत आहे 15 वर्ष 2014 मध्ये तुम्ही बीजेपी निवडून आणली. आज तुम्हाला दणका बसला चांगला. लाडकी बहीण, लाडकी बहीण, लाडकी बहीण, हे ना, लाडक्या बहिणीचे 1500 आले तुमच्या अकाउंटला. माझ्या नवरे एवढी मेहनत करून 10-20 हजार कमावून आणतात, त्याला एवढं हे दिलं नाही तुम्ही जेवढं त्या लाडक्या बहिणीला दिलं. व आलं का कोणाकोणाच्या अकाउंट मध्ये आले लाडक्या बहिणीचे पैसे हातावर करून सांगा बरं कसा बसला टपोरा. हे ना, हे काय करतात, हे शेप दाखवतात आणि शेप मांगा घेतात आणि गांजर देतात. हे अशी लोक आहेत ते. तुम्हाला माहित नाही, तुम्ही बहुतच बेकार माणसं फेकू काय येईल स्टेजच्या खाली काय माहिती. तुम्हाला माहित नाही हे लोक कसे आहेत. हे तुम्हाला बरोबर आम्हीच दाखवतात. अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे. तुमचे आले अच्छे दिन? कोणाकोणाचे आले अच्छे दिन? आमचे नाही आले, बीजेपीच्या कार्यकर्त्याचे अच्छे दिन आले. हा मस्त सौ खोका ते काय म्हणते 50 खोके एकदम ओके, हम गए सोके. कसे 50 खोके घेऊ कसे झाले रवाना. आणि इकडे आले, आमदारावर तर भरोसाच करू नका चोट्यावर. इमानदारीने सांगतो तुम्हाला, एवढे बदमाश इकडे तुमचं म्हणतील निवडून येतो, निवडून आली एकदा आणि त्याले तुम्ही थोडस अमित दाखवलं का तिकडे जातात पिक्चरच्या हिरोनीच्या मागे लागले. हा ते गेले इकडचे लोक आपले हे शेतकर. मला वाटते तुमच्या इथं आमदार खासदार आहेत ना. 200 युनिट तुम्हाला फ्री देणार होते. कोणाकोणाला दिले हात वर करून सांगा बरं मला. कोणाकोणाला दिले? आले ना 10-10, 15-15 हजार भीक घेतली ना शपून चांगली आपल्याच हातानं. असेच आहो आम्ही. काय ते हॉटेल, काय ते झाड, काय ते बंदी. 50 खोके एकदम ओके. 50 खोके एकदम ओके. तुम राही गए सोके. आणि काय तो पावडर गाडीच्या खाली उतरल्यावर. म्हणून खरंच इमानदारीनं भरोसा करू नका. खरंच अभिनेतो कभी नाही. आज जर तुम्ही नाही जागल्या, तुमच्या नवऱ्यानं जर दिलं ना बीजेपीला वोट, खरंच सांगतो तुम्हाला त्याला आतमधल्या खोलीत नाही. हो मस्त नाळे घोडे लावून. हा आणि तिकडे बेडरूम मध्ये दे दादा पटकन ते पैसे दे पटकन. क्या बात आहे. 200 अधिक. नाव सांग, नाव घ्या, नाव घ्या. नाव कशाचं? नाव हळदी कुंकाचं. तारा तारा त्याला घुंगर 12-12. माझा दादा गेला दारापुरा, दारापुराहून आणली सुरी. माझी वहिनीने लागली बरी तर दुसरी वहिनी आणली घरी. बरोबर की नाही आमची. तुम्हाला सांगितलं मी आतमधल्या खोलीत नाही. कुठे? बेडरूम मध्ये. आमचे विक्रम शंकर गोगुला यांच्याकडून 500 रुपयाची भेट आली. मला खूप खूप धन्यवाद. आतमधल्या खोलीत नाही नवऱ्याला. जर मधुवादीला वोट दिलं ना, हा एवढे धोके बसले तरी जर बीजेपीला वोट दिलं तर आतमधल्या खोलीत नाही तिकडे. आणि ते पोड्या लाटतात त्याला काय बेल्ल म्हणता की लाटणं म्हणता.
बेलणं ना बेलणं लागणं दोन्ही आतमध्ये नाही त्या बेलण्याने त्याचं तोंड तो सुचवा चांगली इमानदारीच्या मस्त टीव्हीचा आवाज होता. कारण बाबासाहेब बोलले सारं काही विका पण भान विकू नका बहुजन समाजाची जाण विकू नका आल्या प्रसंगी तुमची माय बहीण विका म्हणून राहिल्या. पण दारूच्या बाटलीसाठी मतदान विकू नका मतदान विकू नका. अरे विचार करा तुम्ही मी तुम्हाला सांगितलं मी कोणा पक्षाची नाही पण जे सत्य आहे ते बोलल्याशिवाय राहणार नाही. चाहे उद्या मर्डर झाला तरी मला भीती वाटणार नाही कारण मर्डर जरी झाला तरी माझा समाज जागृत झाल्याशिवाय राहणार नाही. विचार करा 50 वर्ष काँग्रेसनं राज केलं पण एकही दिवस बाबासाहेबांच्या संविधानाला किंवा बाबासाहेबांच्या नावाला पट्टा लागू दिला नाही किंवा त्यांनी बोट उचललं नाही. आणि हे चोट्टे 15 वर्षापासून सत्तेवर आले तर कधी संविधानात कार्य करतात तर कधी कोण्या बाबासाहेबांच्या नावात कार्य करतात तर कधी कोणतं काही करतात. कशाला तुम्हाला जातपात पाहिजे रे? जर तुम्ही देशाचे प्रधानमंत्री आहात देशाचे मंत्री आहात तर तुम्ही तर सगळे सगळे समाज तुम्हाला एकत्र पाहिजे. कशाला जातपात करता तुम्ही? हिंदू मुसलमान कशाला करता रे? कशाला तुम्ही हिंदू आहे तुम मुसलमान आहे कशाला करता? तुम्हाला तर सर्व एक पाहिजे. तुम्हाला माहिती आहे मागं त्या कुलगाम मध्ये हमला झाला माहिती आतंकवादी अंदर घुसले बोले मुसलमान है तो छोड़ दिया हिंदू है तो उसको मार दिया हिंदू है तो गोली डाल दी बोले मुसलमान है तो छोड़ दिया. चिवत्या हो का रे आम्ही? विचार करा तुमची एवढी सिक्युरिटी तगडी असून आतंकवादी आतमध्ये घुसून 2 ते 3 घंटे राहून सगळ्याला मारून वापस चालले तरी तुमची सिक्युरिटी का सोपली होती का रे? आम्हाला चिवते बनवून राहिले तुम्ही हा? अरे ते मारणारे ना हिंदू होते ना मुसलमान होते सगळे ह्या राजकारणी लोकांचे पौदे होते तिथं पाठवलेले मुसलमान नव्हते ना हिंदू नव्हते. हे फक्त दंगे भडकवायच्या मागे हिंदू मुसलमानाचे दंगे झाले पाहिजे पण आम्ही जातपात करत नाही. बाबासाहेबांच्या संविधानाच्या नुसार या देशात प्रत्येकाला राहायचा अधिकार आहे त्याच्यामुळे आम्ही हिंदू मुसलमान करू शकत नाही. हम सब एक है हम सब एक है हम सब एक है. बाकीचे चुप करू ना दुसरे हात वर करून हम सब एक खाएंगे एक रहेंगे. लाडकी बहीण योजना आली माय 1500 रुपये यायचे आली माय 1500 रुपये. आता कोणाकोणाच्या अकाउंटला आले 1500 हातवर करून सांगा. अरे कसा टपोरा बसला आता? म्हणजे विचार करा तुम्ही याच्यावर विचार करा तुम्ही म्हणजे हे लोक कसे अमीर मुली सिद्दीकी भाऊ नगर सेवक इनके जानिब से 500 रुपये आए हैं. जय भीम बालू भाऊ चिकनकर यांच्याकडून पुन्हा 500 जय 500 रुपयाची भेट आली. क्या बात आहे? तुम्ही विचार करा तुम्ही आम्हाला जागृत होण्याची गरज आहे. नुसतं जेव्हा वोटिंग येते तेव्हा एक तर काही ना काही हमले होतं तेव्हा काही ना काही आतंकवादी घुसतात तेव्हा काही ना काही पाकिस्तान हमला होते. कशाला? फक्त लोकांना चिवत्या बनवासाठी. तर मला असं वाटते समाज आता हुशार झालेला आहे. लोक आता चिवत्या राहिले नाही सगळे हुशार झालेले झाले आहे की नाही? कोण जागृत झाले हातवर करून सांगा मला. जागृत झालेले फक्त मेले मूर्ती हातवर करू नका. जागृत इकडे पाहते इकडे मेले मूर्ती कोण आहे? जागृत कोण आहे? जागृत हात वर करा फक्त जे जागृत आहेत ते. क्या बात आहे सगळे जागृत आहे कोणीच मेलेलं नाही आहे. म्हणजे तुमच्या इथून बीजेपी गेली तेल लावून खरं सांगतो ना मी. हे जनता मैं बोली ना जिस दिन जनता जागे सैयद भाऊ ना जिस दिन जनता जागती है उस दिन सरकार बदल देती है. सविता खैरे प्रकाश निशांत यांच्याकडून 500 रुपयाची भेट आली. बाई नाही तर काही नाही ताईसाठी टाळ्या वाजवा. कारण नारी निंदा मत कर प्यारे नार हीरे की खान है. नारी निंदा मत कर प्यारे नार हीरे की खान है. अरे उस नारी से पैदा हुए है भीम बुद्ध भगवान है. भीम बुद्ध भगवान. कशाला हाती घेतो वेळ्या भूमीवरच्या मातीला कशाला हाती घेतो वेळ्या तलवारीच्या पाठीला कशाला हाती घेतो वेळ्या नारीच्या जातीला. अरे नारी ते नराच्या साथीला पण नारी विना जन्म नाही रे नराच्या जातीला. नारी विना जन्म नाही नराच्या जातीला. संविधानाने बांधून ठेवले एक संघ एक झूट. जातीवाद्यांनो तरी का करता संविधानाचा
विषय मला भरपूर विषय तुमच्या समोर सादर करायचे आहे. नंतर सुंदरसा बोद्धगयाला कोण कोण गेली तर हात वर करून सांगा. माय लई गेली जागृत बघा तिथं आघाडीवर आहे का? हो कोण कोण नाही गेलं ते हात वर करायचे. गेली नाही बुद्धगयाला. कुठे गेले आमचे दीप्तीताई कुठे बसले. हा राजू 500 महिला मंडळ तरी ताई जर होत असेल तुमच्याकडून तर हो म्हणा. या इथं सगळ्यासमोर प्रॉमिस करा. जर मी 500 म्हणतो फक्त मी जास्त म्हणत नाही. तुमचे निवडून आले तुमच्या सौखुशीनं तुम्ही जास्त न्या. मी फक्त 500ची मांग करतो. काही नाही ज्या माझ्या माय मावल्या कारण बुद्धगया आमचं तीर्थस्थान आहे. ज्या बुद्धगयाला गेल्या नाही त्या 500 मावल्या तुम्ही बुद्धगयाला घेऊन जा. प्रॉमिस करा. मोकळा श्वास घेण्यासाठी आपण बुद्धगयाला जाऊ. ताईने शब्द दिला बुद्धगयाला जाऊ म्हणजे ताईच्या खर्चानं 500 महिला ताई बुद्धगयाला नेणार आहे.